ठीक आहे, चांगला प्रश्न आहे तुमचा की यार युथेनेसिया काय आहे. आता 1-2 दिवस अगोदरचं एकदम एक्झाम्पल आहे हरीश राणा केस. याच्या आधीही अरुणाची एक केस झाली आहे. अरुणावरती रेप केस झाला होता आणि रेप झाल्यानंतर ती जवळपास 40 ते 42 वर्ष कोमामध्ये राहिली. एवढ्या वेळपर्यंत तिनं वेदना सोचल्या. मग एक भावनिक दृष्टिकोनातून असं वाटतं की यार एवढी त्रास झाल्यापेक्षा, भारतीय संस्कृती आपली, आणि आपल्याला असं वाटतं की एखाद्याला त्रास झाल्यापेक्षा त्याला मरलेला बरा. या उद्देशातून युथेनेसियाची परमिशन मागावं लागते बेटा. युथेनेसिया ही अशी कंडिशन आहे की व्हेन एनी पेशंट सफरिंग फ्रॉम द डिसीज ऑर अ कंडिशन विच नॉट ए क्युरेबल, जी क्युरेबल नाही आहे, अशा प्रकारच्या कंडिशनमधून जर एखादा पेशंट जात असेल तर कोर्टमध्ये अपील करून आपण कोर्टच्या परमिशनना त्याला इच्छामृत्यू देऊ शकतो. ठीक आहे, तर ही ती केस आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, बऱ्याच देशांमध्ये इच्छामृत्यू आणि युथेनेसिया, एखादा वृद्ध व्यक्ती झाला, म्हातारा झाला खूप जास्त, तर तो त्याच्या मतानं, म्हणजे त्याच्या स्वतः स्वइच्छेनं तो त्या ठिकाणी युथेनेसिया घेतो. जसं की ऑस्ट्रेलिया असेल, नेदरलँड असेल, ठीक आहे, कॅनडा आहे, कॅनडामध्ये असेल, अशा वेगवेगळ्या कंट्रीज ज्या आहे यांच्यामध्ये युथेनेसिया लीगल आहे. भारतामध्ये ते इलिगल आहे. अकॉर्डिंग टू राईट्स 21 आर्टिकल्स, ओके, राईट टू लिव्हिंगमध्ये तुम्ही बघसाल की आपल्याला सुसाईड करण्याचा अधिकार नाही. जसं जगण्याचा अधिकार आहे, तर सुसाईड करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे. त्या अधिकाराच्या मुळंच आपण युथेनेसियाची परमिशन आपल्याला घ्यावं लागते. ठीक आहे.